नमस्कार प्रेक्षको, रोकठोकवर आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. एखाद्या सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये एक स्टोरी असते आणि इंटरवलमध्ये ती स्टोरी नेमकी उलट होते. स्टोरी में ट्विस्ट आता है. राजधानी दिल्लीत असंच काहीसं पाहायला मिळतंय. पूर्वी यूपीए सरकारच्या काळात भारतीय जनता पक्षाचे खासदार गोंधळ घालून संसद बंद पाडायचे. आता भाजपच्या राजवटीत काँग्रेसचे खासदार तोच कित्ता गिरवत आहेत. संसदेचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होतंय. पण कसं झालं माहिती का, आग के बदले आग, खून थे बदले खून. तसंच एका संसद बंदच्या बदल्यात दुसरी संसद बंद, एका संसद बंदच्या उत्तरात दुसरी संसद बंद असं उत्तर, असा विसंवादाचा माहोल सध्या राजधानी दिल्लीत पाहायला मिळतोय. मागच्या सरकारबरोबर भाजपवाले मनमोहन सिंगांना टार्गेट करत होते. आता काँग्रेसवाले पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष करतायत. रिटेल, एफडीआय, तेलंगणा, 2G, 3G, कोलगेट यावरून 15व्या लोकसभेचं कामकाज भारतीय जनता पक्षानं फारसं होऊ दिलं नाही. तब्बल 60% कामकाज 15व्या लोकसभेचं त्यामुळे वाया गेलं. सर्वात कमी काळ चाललेली लोकसभा म्हणून 15व्या लोकसभेचं कामकाज एक प्रकारे कलंकित झालं. आता सरकार बदललं, पण त्यामुळं गोंधळ घालणारे बदलले आणि गोंधळ घालण्याची कारणं तेवढी बदलली. बाकी सावळा गोंधळ मागच्या पानावरून पुढं सुरू आहे. संसद बंद पाडणं हा विरोधकांचा अधिकारच आहे, असं सुषमा स्वराज विरोधी पक्षनेते असताना सांगत होत्या. मग आता काँग्रेसवाले किंवा अन्य विरोधक असहकार्य करतात हे म्हणणं आता ऐकायला कसं वाटतं? देशासमोर अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असताना कामकाज अडवून ठेवणं योग्य आहे का? जीएसटी विधेयक, रस्ते सुरक्षा विधेयक यासारखी 16 या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची विधेयकं मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. संसद बंदचं हत्यार यावेळी उपसणं योग्य आहे का? सरकार आणि विरोधक यांच्यातला संवादच कमी होतोय का? सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरू आहेत असं दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतायत. भरभक्कम बहुमत असलेलं मोदी सरकार नेमकं कोण आणि कशासाठी अस्थिर करतंय? काँग्रेसकडे तोकडं संख्याबळ असताना देखील सत्तारूढ सरकार हतबल वाटतंय का? एनजीओना पैसे येतात ते नेमके कुठून हे देशाला कळलं पाहिजे अशी भूमिका पंतप्रधानांनी मांडली. आता या भूमिकेशी काँग्रेस सहमत नाहीये का? आणि नसेल तर का नाही? बजेट अधिवेशनात सरकारच्या विरोधात काँग्रेसची नेमकी व्यूहरचना काय असणार आहे? सत्ताधारी भाजप विरोधकांचा हल्ला कसा परतून लावणार? आणि यंदाचं बजेट अधिवेशन सुरळीत पार पडणार की पुन्हा गोंधळच घातला जाणार? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. अस्थिरतेचं राजकारण. अस्थिरतेचं राजकारण सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. आधी रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण, मग जेएनयू मधील भारत विरोधी आंदोलन, आणि आता आरक्षणासाठी सुरू झालेलं जाट आंदोलन. संसदेच्या बजेट अधिवेशनात मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यासाठी विरोधकांनी जय्यत दारुगोळा जमा केलाय. त्यामुळेच की काय आपलं सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं आहे. जब से हमने हिसाब मांगना शुरू किया तो ये सारे इकट्ठे हो गए और सुबह शाम षड्यंत्र करते हैं कि मोदी को कैसे खत्म किया जाए, मोदी सरकार को कैसे हटाया जाए. रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांचा कथित हस्तक्षेप, जेएनयू मध्ये विद्यार्थी नेता कन्हैया कुमारवर देशद्रोहाची कारवाई आणि आरक्षण रद्द केल्यामुळे नाराज झालेला जाट समुदाय यामुळे सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यातच गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन यांची मुलगी अनार पटेल यांना किरकोळ किमतीत भूखंड दिल्याचं प्रकरण समोर आलंय. पठाणकोट येथील दहशतवादी हल्ला, अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रपती राजवट, पतियाळा हाऊस कोर्टात वकिलांनी पत्रकार विद्यार्थ्यांना केलेली मारहाण, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि मालदा येथील दंगल अशा अनेक मुद्द्यांचं कोलीत विरोधकांच्या हाती असणार आहे. तर मालदा दंगल, जेएनयू आंदोलन आणि सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूशी संबंधित खुल्या केलेल्या ऐतिहासिक फाईल्स यावरून काँग्रेस आणि डाव्या पक्षांना अडचणीत आणण्याची तयारी भाजपनं चालवली आहे. त्याशिवाय अनेक महत्त्वाची विधेयकं संमत करून घेण्यासाठी मोदी सरकारला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. या रखडलेल्या विधेयकांमध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी विधेयक, बांधकाम क्षेत्र विषयक सुधारणा विधेयक, भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्यांना व्हिसल ब्लोअर संरक्षण देणारं विधेयक, राष्ट्रीय जलमार्ग विधेयक,
दिवाळखोरीत गेलेल्या कंपन्यांच्या संदर्भातील सुधारणा विधेयक, रस्ते सुरक्षा विधेयक यांचा समावेश आहे. भारताच्या आर्थिक विकासाचा गाडा आणखी तेजीत धावण्यासाठी जीएसटी विधेयक संमत होणं गरजेचं आहे. मागील दोन्ही अधिवेशनामध्ये विरोधकांनी जीएसटी विधेयक हाणून पाडलं. मात्र अर्थसंकल्पीय 2016च्या अधिवेशनामध्ये तरी जीएसटी विधेयक संमत होतं का हे पाहणं गरजेचं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून काँग्रेसला टार्गेट करण्यात आलं होतं. आता त्याचा वचपा काढण्याची तयारी काँग्रेसनं चालवली आहे. विरोधकांचा हा हल्ला सरकार कसं परतवून लावणार याकडे आता लक्ष लागलंय. रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली. अस्थिरतेचं राजकारण या कार्यक्रमात हा सादर केलेला रिपोर्ट आपण पाहिलात आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज आमंत्रित केले ज्येष्ठ पत्रकार आणि सकाळचे ब्युरो चीफ, दिल्लीमधले सकाळचे ब्युरो चीफ अनंत बागायतकर आपल्याबरोबर. अनंत बागायतकर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश बाळजोशी, तसंच काही क्षणात आपल्यासोबत असतील काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते हुसेन दलवाई आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार नाना पटोले. हे वर्ध्यामधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपल्या पडद्यावर आपण पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे, मोदी सरकारला अस्थिर करायचे प्रयत्न होत आहेत का? मोदी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न होत आहेत का? आपण जाऊया अनंत बागायतकर यांच्याकडे. अनंत बागायतकर गेले जवळपास 3 दशकं महाराष्ट्र आणि दिल्लीतल्या राजकारण अत्यंत जवळून पाहत आहेत. बागायतकर, भारतीय जनता पक्षाकडे बहुमत आहे, स्पष्ट बहुमत आहे. एक प्रकारे पहिल्यांदा 20 वर्षामध्ये स्वतःच्या बळावर आलेलं सरकार आपल्याकडे आहे. पक्षामधून नरेंद्र मोदींना आता आव्हान दिलं जाईल अशा प्रकारची देखील काहीही परिस्थिती नाही. विरोधी पक्ष विस्कळीत आहे आणि त्याहीपेक्षा सुद्धा विरोधी पक्षाकडे आत्ता संसदेत सरकारला अडचणीत आणू शकेल असा एक बलदंड मोदींना पर्याय म्हणून चेहरा देखील समोर दिसत नाहीये. असं सगळं असताना 56 इंच की छाती असं म्हणून जे कायम स्वतःबद्दल बोलत होते ते नरेंद्र मोदी आज पहिल्यांदा असं म्हणतायत सरकार अस्थिर करायचे प्रयत्न होत आहेत. कोणाला तरी हे सरकार नकोय. त्यांनी काही गोष्टींकडे अंगुली निर्देश केलाय. मोदी यांच्या आरोपात कितपत तथ्य असं आपल्याला वाटतं? आनंद बागायतकर. नाही, मला वाटतं की पूर्वी आपण एकेकाळी इंदिरा गांधी नेहमी परदेशी हात किंवा फॉरेन हँडची थिअरी एक मांडत असत. तशी स्थिती काहीतरी आत्ता आहे असं आपल्यासमोर दिसायला लागलेलं आहे. मुळात आत्ता आपण जे काही याआधी मला प्रश्न विचारण्यापूर्वी जे काही तुम्ही प्रश्न उपस्थित केले, दाखवले, याच्यामध्ये मला असं सांगा की विरोधी पक्षांनी हे मुद्दे कुठे उपस्थित केलेत? हैदराबादचा जो इश्यू होता तो काही विरोधी पक्षांनी केलेला नाही. JNUचा इश्यू हा काही विरोधी पक्षांनी तयार केलेला नाही. किंवा संसदेमध्ये जे काही आपण म्हणतो की संसदेत गोंधळ होतो, त्याच्यामध्ये काम चालत नाही, टीट फॉर टॅट, म्हणजे BJPनी अमुक केलं 15व्या लोकसभेत म्हणून काँग्रेसनी 16व्या लोकसभेत अशी भूमिका घेणं, असा या विरोधी पक्षाची भूमिकाच प्रामुख्याने प्रश्न विचारण्याची असते. याच्यामध्ये समस्या ही आहे की मोदींना पूर्ण बहुमत आहे, मोदींचं सरकार स्थिर आहे आणि तुम्ही जसं म्हणलात त्याप्रमाणे त्यांच्या पक्षांतर्गत सुद्धा असं कोणी त्यांना आव्हान देणारा कोणी नेता नाही आहे. तरी देखील ही स्थिती का आहे? मला वाटतं ह्याचं उत्तर जे आहे हे कुठेतरी एका वेगळ्या पातळीवर आपल्याला शोधावं लागेल. याचं कारण असं आहे की हे सरकार आणि या सरकारचं नेतृत्व यांनी जी काही मोठी आश्वासनं आणि वारेमाप आश्वासनं दिलेली होती ती पूर्ण करण्यामध्ये या सरकारला गेल्या 20 महिन्यात कुठेतरी यश आलेलं नाही आहे. हे कटू सत्य मान्य केलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आर्थिक स्थिती. कारण या आपल्या सगळ्या तुमच्या ह्याच्यामध्ये आर्थिक स्थितीबाबत कुठे मला उल्लेख आढळला नाही. देशाची अर्थव्यवस्था ही अतिशय फार काही चांगल्या अवस्थेत नाही आहे. जरी फार एक रोझी पिक्चर, गुलाबी चित्र रंगवलं जात असलं तरी यावेळेस ग्रोथ रेट हा कमी होण्याची शक्यता आहे. फिस्कल डेफिसिट तुम्ही पेट्रोलच्या किमती कमी न करता पैसा मिळवून तो कुठेतरी भरण्याची तुम्ही तयारी केलेली असेल. परंतु आर्थिक स्थिती, कारण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा सतत 14व्या महिन्यात डाऊन आहे. एक्सपोर्ट तुमचे गेल्या 20 महिन्यात डाऊन आहेत.
हे चित्र फारसं चांगलं नाही आणि अशा स्थितीमध्ये आपण या बजेट सेशनला सामोरं जात आहोत आणि मग जर याच्यावरून जर कुठे लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल जनतेचं, कारण जनतेमध्ये अस्वस्थता आहे, जनतेमध्ये नाराजी आहे, महागाई देखील अजून कमी झालेली नाही आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तो फॉरेन हँड असतो तसं मग माझं सरकार कोणीतरी अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे हे जे गोष्टी आहेत ह्या केवळ बोलण्याच्या किंवा लोकांना कुठेतरी लक्ष दुसरीकडे वळवण्याच्या आहेत. मला असं वाटतं की सरकारने थोडीशी लवचिक भूमिका घेतली तर तुम्ही जी विधेयकांचा उल्लेख केला, ज्या विधेयकांचा जीएसटी असेल, जीएसटीचं तर उदाहरण मी तुम्हाला सरकारने नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भातली चर्चा आपण एका ब्रेक नंतर करणार आहोत. परंतु प्रकाश बाळ जोशी, मुद्दा असा आहे की आता अनंतरावांनी त्याचं वर्णन केलं की पहिल्यांदा कुठेतरी 20 महिन्यानंतर अशी एक जाणीव दिसतेय की जी आश्वासनं देऊन आम्ही सत्तेवर आलो होतो ती आश्वासनं पुरं करता येत नाही, म्हणून लक्ष विचलित करण्याकरता अशा प्रकारचा डाव किंवा अशा प्रकारची खेळली गेले का. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ही अत्यंत शक्तिशाली, प्रचारादरम्यान अत्यंत शक्तिशाली असा नेता म्हणून केलेली होती. आत्ताचं विधान आणि 24 महिन्यापूर्वीचे नरेंद्र मोदी याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय? कुठेतरी पहिल्यांदा मोदी आम्हाला बॅकफूटवर गेलेले दिसत आहेत का? आपण मोदींचं सरकार जे आलेलं आहे, आपण जेव्हा सुरुवातीला म्हणाल की हे सरकार अस्थिर करायचा प्रयत्न चालला आहे का, तर आपण जर केवळ लोकसभेतली संख्या बघितली आणि जितकं जनमत घेऊन मोदी तिथं यांनी सरकार स्थापन केलं आहे ते बघितलं तर त्यांचं सरकार हे अस्थिर नाही. परंतु मग अस्थिर झालं असं का वाटतं? त्याला महत्त्वाचं कारण जे आपण आता सांगितलं की त्यांनी निवडणुकीच्या काळात जी काही आश्वासनं दिली, जे काही एक चित्र निर्माण केलं आणि गेल्या ज्या काही त्यांचा आता कारकिर्दी पूर्ण झालेली आहे त्यातला जर तुम्ही त्यांचा इफेक्टिव्ह रोल जर बघितलात तर कुठेतरी फार मोठी तफावत आहे. आणि दुसरं मला एक जाणवतं असं की त्यांना राजकीय जी एक इतका मोठा देश चालवायचा म्हटलं तर राजकीय मॅच्युरिटी जी लागते, परिपक्वता जी लागते ती त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये फारसे दिसून येत नाही. म्हणजे एक सरकार एक संघ, म्हणजे त्यांच्या विरुद्ध कोणी बोलायचं किंवा त्यांचं जे काही धोरण असेल त्याला विरोध करायचा किंवा राजकीय विरोध करायचा हा तर काही भाग राहिलेला नाही. परंतु सरकार चालवताना जे काही एक प्रकारचं परिपक्वता लागते, म्हणजे जर एखादा जरी छोटा इश्यू असला तरी तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने हाताळला नाही तर काय होतं ते आपण JNUमध्ये बघतो. त्यामुळं अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण होतं आहे. म्हणजे सरकार जरी अस्थिर नसलं तरी सरकार विरोधीचा असंतोष आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न, जसं आता आर्थिक धोरणसुद्धा जर बघितलं तर अनेक प्रश्न आर्थिक असेच पडून आहेत. आता अनंतरावांनी अर्थव्यवस्थेचा उल्लेख केला, त्यात त्यांचा मुद्दा निरीक्षण अत्यंत बरोबर आहे की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर खाली जात आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारात एक्सपोर्ट बूस्ट व्हायला पाहिजे तसं होताना दिसत नाहीये. परंतु तरी देखील आमच्या आर्थिक विकासाचा दर हा 6 ते 7% आहे. पूर्वीपेक्षा तो कमी आहे, परंतु एवढ्या मोठ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला इतक्या 9% किंवा 10% रेट दरवर्षी ठेवता येईल असं नाही. परंतु फॉर धिस साईज 6 ते 7% चांगला आहे. असं असताना सुद्धा नरेंद्र मोदी पहिल्यांदा कुठेतरी बॅकफूटवर गेलेत असं दिसतंय. हां, थोडंसं गेलं. याचं कारण असं की आपण जर जगातली आर्थिक परिस्थिती, जगातलं आर्थिक वातावरण जर बघितलं तर अतिशय झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.